नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे। आज आपण रिव्हॅलिडेशन डीड पुनर्मूल्यांकन म्हणजे काय, ते कशासाठी करतात आणि सिडको कंडोनियम अंतर्गत जी घरं आहेत त्यामध्ये ते कशासाठी केलं जातं। नमस्कार बंधू, प्रॉपर्टी टाइम्स न्यूज या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे। लीज डीड करताना प्रामुख्याने सोसायटीतील सभासदांना ह्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं। काही जे घटक आहेत, सोसायटीतील सभासद आहेत, त्यांनी रिव्हॅलिडेशन केलेलं असतं किंवा नसतं। रिव्हॅलिडेशन म्हणजे नक्की काय असतं, ह्याचा अर्थ असा असतो, ज्यांनी सिडकोकडून जे घर घेतले, उदाहरणार्थ 2000 साली विजय बाबासाहेब साळे या व्यक्तींनी सिडकोकडून घर घेतलं, त्यावेळी मी स्टॅम्प ड्युटी भरली त्याची, पण स्टॅम्प ड्युटी भरलेली असताना मी त्याचं आज तागायत रजिस्ट्रेशनच केलं गेलं नाही। म्हणजे माझी शासनाकडे घर घेतल्या कारणाने कोणत्याही प्रकारची नोंदणीकृत जी नोंद करायची असते, ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतो आपण, ते केलं गेलं नाही। ते केलं गेलं नाही, त्यामुळे माझं हे जे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट निष्क्रिय झालं, ते ॲग्रीमेंट समाप्त झालं। पण सिडकोनी ही एक पद्धत आणलेली आहे, एक लॉ आहे, ज्याला बोलतो आपण रिव्हॅलिडेशन, पुनर्मूल्यांकन। त्यानुसार आपण सोसायटीला अर्ज करायचं की मला माझं ॲग्रीमेंट पुन्हा करायचं आहे, त्यासाठी मला एक एनओसी द्या। सोसायटीची एनओसी रिव्हॅलिडेशन डीडचा फॉर्मॅट जो ह्या लिंकच्या खाली आम्ही दिलेला आहे, तो फॉर्मॅट हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सिडकोकडे जायचं। सिडको तुमचं जुनं ॲग्रीमेंट रद्द करून देतं आणि तुम्हाला नव्याने ॲग्रीमेंट बनवून देतं। ते नव्याने ॲग्रीमेंट बनवत असताना त्या ॲग्रीमेंटवरती जी आपली आजच्या डेटला आपल्या घराची जी मूळ रक्कम आहे त्याची मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ही 6% भरली जाते, 1% रजिस्ट्रेशन फी भरली जाते आणि पर डॉक्युमेंटचा 20 रुपये खर्च असा असतो। हा खर्च वसूल करून सिडको तुमचा ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करून देते, म्हणजे हे सह्या करून देते। त्यानंतर ते ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन हे तुम्हाला रजिस्टर ऑफिसला जाऊन करावं लागतं आणि नंतर त्याची एक प्रत तुम्हाला सोसायटीत जमा करायला लागते, एक प्रत सिडकोला जमा करायला लागते। अशा पद्धतीनुसार तुमचं रिव्हॅलिडेशन डीड हे पूर्ण होतं, जेणेकरून लीज डीड करताना कुठल्याही लीज डीडच्या संदर्भातली जी अडचण असते ती सोसायटीला सामोरे जावं लागत नाही आणि ह्या सभासदाला सुद्धा आपलं घर विकता असताना कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही आणि घराचा मालकी हक्क 100% सांगताना इतर कोणाला ह्याचा त्रास होत नाही। त्यासाठी बंधूंनो, रिव्हॅलिडेशन डीड जर केलं नसेल, आज तागायत आपण जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर आपल्या घराचं रजिस्ट्रेशन हे लवकरात लवकर करून घ्या, ही नम्र विनंती। आपणला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच याला सबस्क्राईब किंवा लाईक करा। धन्यवाद।